वाटतं की आपण कुठल्या तरी आज्ञास्थळी निघून जावे. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजाचं जीव असणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नव्हे तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी ते हत्तर, परंतु भ्याडकडे पळून जाऊन मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय लावूनच मला देईल. तथास्तु. हा शवागडीचा त्यो छावा, हा शवागडीचा त्यो छावा, गणपाल कसा केसावा, डोक्यात गरीबी गावा, भेटीचा घाल सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप जाणार. म्हणावं, आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. खानाला असं वाटू नये की आम्ही भीतीपोटी त्याला भेटायचं टाळतो. जी महाराज. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शाण्यानं उभारला होता. भेटीसाठी चालू वरील, भेटीसाठी चालू वरील, रक्षितार शामी आल्याला, रक्षितार शामी आल्याला. कान टवल तटुल आला, कान टवल तटुल आला.
छान, खूप छान. थांबा, सगळ्यांनी थांबा. या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपला सन्मान या ठिकाणी बालरंगभूमी परिषदेचे सन्मान्य प्रमुख कार्यवाह देवेंद्रजी भिडे आपल्याला विनंती करतो की सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे. ईशान संस्कृती असोसिएशन सोसायटी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. माननीय देवेंद्र भिडे सर आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना विनंती करतो की आपण माईकच्या पुढे या थोडे सगळ्यांनी, म्हणजे फोटो व्यवस्थित येईल. यानंतर शाहीर हिंगे प्रबोधिनी पुणे. या विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने समूहगीत महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित सादर केले. या पहिल्या गीतासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया.